हे पंचायतन आरतीचं This meeting is being recorded. पंचायतन आरतीचा कन्सेप्ट सगळा कळण्यासाठी एक छोटीशी करिश्माने एक स्लाइड बनवली, ती एक दाखव. म्हणजे जे अर्धवट जे जॉईन झाले त्यांना जरासं कळायसाठी सोपं राहील आणि आपल्यालाही लक्षात राहायला एक समोर ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट मध्ये असलं की ते सोपे पडेल. हा, सुरते काका बोला. एक मिनिट. हा, तुम्ही म्यूट वर आहात, अनम्यूट करायला लागेल सर. अच्छा. हा, आपण ग्रुपवरती बरीच पुस्तकं शेअर केलेली आहेत, ती मी डाउनलोड करून घेतली. मार्गदर्शन आचार्य महाराजांची जयंती होती ना, म्हणून आचार्य महाराजांची काही पुस्तकं हे हो केली. आधी आली. त्यानंतर योग वैशिष्ट्याचे तिन्ही भाग आले. हो, काय तर मला असं विचारायचं होतं की हा अभ्यास करताना काय हा. क्रमाने पुस्तकं वाचत जावी, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा आपल्याला एकमेकांशी संपर्क नीट येत राहील. हा. असं म्हणजे काहीतरी आलं आणि काहीतरी वाचत राहिलो असं व्हायला नको म्हणून. नाना महाराज सांगायचे की अभ्यासाची सुरुवात ही भागवतानी झाली पाहिजे आणि शेवट आहे तो योग वासिष्ठात आहे. त्यामुळे योग वासिष्ठ आत्ताच घ्यायला नको. सिक्वेन्स जर बघायचा झाला तर सर्वात पहिलं म्हणजे महाराजांची सगळी प्रवचनं वाचून झाली पाहिजे. मग ती झाली की मग भागवत, गीता प्रेसचं जे भागवत आहे, महाराजांचं भागवत वाचलं की मग गीता प्रेसचं म्हणजे पूर्ण भागवत आहे ते वाचता येतं, मग ते वाचावं. रामायण वाचावं. महाराज वेळोवेळी, म्हणून आपण भावार्थ रामायण का घेतोय, कारण वेळोवेळी महाराजांनी भावार्थ रामायण सांगितलेलं. महाभारत वाचावं आणि त्याच्यानंतर जर म्हणजे तशी तयारी असेल तर मग हा, गीता राहिलं. गीतेचा तर करावा अभ्यास. म्हणजे गीता हे कसं एक मिनिमम आहे, आपल्याला सगळ्याचं सार त्या गीतेत आलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर महाराजांच्या प्रवचनामध्ये महाराजांनी वेगवेगळ्या ग्रंथाचे संदर्भ दिलेत, पण मॅक्झिमम जे श्लोक महाराजांनी घेतलेले आहेत ते गीतेतले घेतलेले आहेत, त्याच्या खालोखाल ज्ञानेश्वरीतले घेतलेले आहेत. त्यामुळे गीतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणं आवश्यक आहे. तर आपली आवड असेल त्याप्रमाणे हे वारकरी संप्रदायातले 5 ग्रंथ, त्याच्यापैकी कोणता तरी एक आपल्या आवडीचा घ्यावा. म्हणजे दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, किंवा तुकाराम गाथा, नामदेव गाथा, यापैकी काही घेतलं तर महाराजांच्या प्रवचनात ज्ञानेश्वरी आणि गीतेचा जास्त संदर्भ यायचा, त्यामुळे ते घेतलं तरी हरकत नाही. पण सुरुवात महाराजांची सगळी प्रवचनं वाचूनच करायला पाहिजे. सुरुवात महाराजांची प्रवचनं वाचून करायला पाहिजे. हे कसं, हे सर्कल आहे. महाराजांची प्रवचनं वाचली का हे ग्रंथ कळायला सोपे होतात, आणि हे ग्रंथचा अभ्यास झाला की मग परत जेव्हा तुम्ही महाराजांची प्रवचनं वाचता तेव्हा ती आपल्याला लक्षात येतात की आधी वाचली आणि आत्ता वाचली तर आता आपल्याला जास्त त्यातलं कळून येतंय, असं आहे ते. तर तसं हे करावं, एक ग्रंथ घेऊन सुरुवात करावी. आता आपण भावार्थ रामायण घेतोच आहोत, त्यामुळे महाराजांची सगळी प्रवचनं आणि हे भावार्थ रामायण सुरू राहील. त्याच्यापेक्षा जास्त काही करायचं असेल तर ज्ञानेश्वरी पण घ्यायला हरकत नाही. ज्ञानेश्वरी आपण मागे सुरू केलेली शनिवारी सकाळी घ्यायला, ते थोडेसे मध्ये सॅटरडे वर्किंग सुरू झालं माझं तेव्हा थांबलं. ते थांबलंच आहे. ते पुन्हा कधीतरी सुरू होईल तेव्हा मग ते पण कंटिन्यू करता येईल आपल्याला. अच्छा, अजून एक, त्या दिवशी मला वाटतं मागच्या वेळी तुम्ही एक जे विचारलेलं ना की भगवत भक्ती कशी निर्माण होईल, तर ते बहुतेक सगळे मुद्दे सांगितलेले, पण ते सगळं जी साधनं सांगितली ते होण्यासाठी महाराजांनी देवी भागवतामध्ये 2 गोष्टी आधी सांगितलेल्या आहेत. म्हणजे जे व्हिडिओ आलेले देवी भागवत नाही, वेगळं एक देवी भागवत त्याच्यात
तर द्रव्यशुद्धी, अर्थशुद्धी आणि अन्नशुद्धी म्हणजे अन्नशुद्धी म्हणजे शुचिता, ओव्हरऑल शुचिता. तर त्या द्रव्यशुद्धीला खूप महत्व दिलंय. म्हणजे जर एखादी व्यक्ती चा पैसा जर पूर्णपणे योग्य मार्गाने येत नसेल, म्हणजे तो मार्ग योग्य पाहिजे, प्रामाणिकपणे मिळवलेला पैसा पाहिजे आणि त्याच्याबरोबरच फक्त स्वतःचा विचार करून मिळवलेला पैसा नको. म्हणजे कसं की आपण अगदी धर्माप्रमाणे पैसा मिळवतोय, पण आजूबाजूला कोणतरी मदती म्हणजे गरजू आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, तर तो पूर्ण ती द्रव्याची शुद्धी होऊ शकत नाही. म्हणून शास्त्रांनी आपल्या पैशाचे 5 विभाग करून ते वेगवेगळ्या कामासाठी वापरायला सांगितलेले. कलियुगात तेवढं शक्य नसलं तरी थोडं तरी जे अनप्रिव्हिलेज आहेत त्यांच्यासाठी खर्च करणं, मग काही भाग स्वतःच्या कीर्तीसाठी, काही आपल्या कुटुंब चालायला, काही फ्युचरसाठी, काही नातेवाईकांसाठी, काही धर्मासाठी असे त्यांनी भाग सांगितलेले. पण हे 5 भाग करायच्या आधीच 1/16 हे तो पैसा घरात यायच्या आधीच दान करायला सांगितले, म्हणजे तो शुद्ध होतो आणि मग परत भाग. तर हे द्रव्यशुद्धी खूप महत्वाची आहे. म्हणजे आपण प्रामाणिकपणे आणि इतरांनाही मदत करून असं जेव्हा द्रव्य अर्जित करतो, तर तेव्हा ते जास्त म्हणजे, नाहीतर आपण बघतो बरेच म्हणजे काही काही याच्यात बघतो की भरपूर उपासना असते लोकांची किंवा भरपूर जप वगैरे चाललेला असतो, पण त्या मानाने त्यांना मनाची शांतता मिळू शकत नाही. याचं कारण म्हणजे अर्थशुद्धी हे मुख्य कारण बऱ्याच वेळा असतं. ते आपल्याला समोर दिसत नाही, पण अर्थशुद्धी नसेल तर नुसतं काही जप आणि हे एक तर तो व्यवस्थित होतच नाही जप. म्हणजे जे जपात महाराजांनी सांगितलं ना, जप म्हणजे जपात ती जपाच्या पुढे धारणा आणि ध्यान इथपर्यंत जाण्या इतकी स्थिरता मनाला येतच नाही. तर तो एक भाग सांगायचा राहिलेला परवाच्या वेळेस. आणि हा मग वाचताना सॉरी वाचताना दुसरं म्हणजे जर ज्ञानपर ग्रंथ वाचायची तयारी असेल तर प्रस्थानत्रयी सांगितलेली आहे. म्हणजे भगवद्गीता, स्वशाखेचं उपनिषद आणि ब्रह्मसूत्र याचा अभ्यास सांगितलेला. पण तो साधन चतुष्टय संपत्ती असल्याशिवाय करू नये म्हणतात. त्यामुळे तिथे आधीच जायला काही म्हणजे तिथे जायची घाई करण्यात काही अर्थ नाही असं. आणि आपले संतांचे ग्रंथ इतके चांगले आहेत, त्याच्यात ते सगळं ज्ञान सोप्या पद्धतीने आलेलंच आहे. त्यामुळे ह्या ग्रंथांचा अभ्यास उपयोगी पडतो. आणि वाचनाबरोबर मनन पाहिजे. म्हणजे जसं आपण आता हे करतो की वाचलेलंच आपण म्हणजे एकत्र वाचण्याचा तो एक फायदा आहे की त्याचं मनन पण होतं. आणि मननानंतर त्याचं निधिध्यासन पाहिजे. म्हणजे असं नाही की एक ग्रंथ वाचला, नंतर दुसरा वाचला, नंतर तिसरा वाचला. होतं काय आपल्याला म्हणजे माझ्यासारख्यांच्या बाबतीत सांगतोय, म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना नाही म्हणत आहे तसं, की एक बुद्धीला एंटरटेनमेंट म्हणून आपण नुसतं वाचतोय 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 असं जर झालं ना, तर त्याचा योग्य तो उपयोग पण होत नाही आणि त्यातला योग्य तो अर्थही कळत नाही. त्यामुळे बाकी सगळे ग्रंथ वाचताना एक कोणता तरी आपला ग्रंथ जो कायमचा अभ्यासाचा, त्याचं कायम एक वाचन हे चालू ठेवणं आवश्यक आहे. म्हणून इथे आपण महाराजांची प्रवचनं म्हणजे महाराजांनी रेफर केलेले ग्रंथ जरी आपण वाचत असलो तरी त्याच्याबरोबर महाराजांची प्रवचनं एकदा सगळी झाली तरी परत परत आपण ते वाचतो किंवा वाचणार आहोत पुढे. ते तेवढ्या करता की तो एक बेस कायम राहिला पाहिजे. तो सतत
आणि ते सतत वाचत राहिलं की आपल्याला अजून त्यातलं आपल्याला ज्ञान होत जातं, महाराजांच्या शब्दाचे अर्थ कळायला. करिश्मा झालं का रेडी? नाही झालं का अजून वेळ? हो हो मी झाले जॉईन आणि लॅपटॉपच्या थ्रू. हा. तर मी स्क्रीन शेअर करते, जस्ट 2 मिनिटं द्या. होस्ट डिसेबल्ड अटेंडी स्क्रीन शेअरिंग. डिसेबल्ड? एक मिनिट हा. कुठून करायला लागेल? मला पण नाही माहिती. मोड मध्ये असेल. हा नाही, एक मिनिट हा, मी सेटिंग मध्ये जातो. तेव्हा पण म्हणजे लाड करून घ्यायचा आणि संध्याकाळी when that judge returned home back, तर he used to change his clothes into जे त्याचे घरातले कपडे, and still that dog used to come to the judge and means त्याचे लाड करून घ्यायचा. सो महाराजांनी त्यावरती मीन्स खूप लाईक इनडायरेक्ट आणि विटी आन्सर दिलेलं असं की वेश भिन्न असला तरी मालक तोच आहे. हे कुत्र्याला समजले तेव्हा सगुण साकार स्वरूप भिन्न असले तरी परमेश्वर एकच आहे. हे कुत्र्यापेक्षा बुद्धीने श्रेष्ठ असलेल्या माणसाला समजायला हरकत नाही. सो पंचायतन यागाचं म्हणजे तेच क्रक्स आहे की तेच जे वासुदेव महाविष्णू आहेत, ही इज इन ऑल द 5 गॉड्स. आणि पंचायतन यागाचा बेसिकली या स्लाइड्समध्ये क्रक्स किंवा समरी आहे, पूर्ण नाही कळणार, बट एक रिफ्रेशर आहे की स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपण काय काय वाचलं. मी शेअर करतो ना, हा. तू एक्सप्लेन कर, मी जस्ट टू नेक्स्ट म्हटलं की पुढची स्लाइड दाखवत जाईल. स्क्रीन विजिबल आहे? लोड होते. हा, फुल स्क्रीन जा. आणि हे सॉरी इंग्लिशमध्ये केलंय, मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं बट मला वेळ नाही मिळाला. नाही ना, उलट इंग्लिश मधलं म्हणजे मुलांना म्हणजे पुढच्या ह्यांच्यासाठी उपयोगी पडेल ना. प्रेझेंटेशन मोडला जाऊ. हा, ओव्हर टू यू. हा, एकदा क्लिक करा पुन्हा. सो आपली बुद्धी मूळ अवस्थेपासून मुक्तीपर्यंत किंवा पराभक्तीपर्यंत जी बुद्धीची अवस्था आहे किंवा बुद्धी पण तिथे सोडून द्यायला लागते, त्याच्यामध्ये देर आर व्हेरियस स्टेजेस इन्व्हॉल्ड. आणि या स्टेजेसच्या प्युरिफिकेशनसाठी एकदा क्लिक करा ना तुम्ही. हा, या स्टेजेसमध्ये लॉर्ड विष्णू जे आहेत, जे सगळ्यांमध्ये आहे, ही टेक्स अप डिफरंट रोल्स स्टार्टिंग फ्रॉम सविता रूपी जी देवी आहे ती. सो आधी सविता इज रिस्पॉन्सिबल फॉर, ती बुद्धीला प्रेरणा करते, म्हणजे ती कर्मानुसारिणी बुद्धी असेल त्याच्यापासून ती सविता रूपी बुद्धी देते. मीन्स आपल्याला जे स्पार्क्स किंवा इंडिकेशन्स मिळतात दररोज, मीन्स नामस्मरण वगैरे करून, अँड वी गेट अ लॉट ऑफ गायडन्स इन लाईफ. तर हे जे कार्य हे सविता रूपी रोलच्या थ्रू होतं. then the next step is जे लॉर्ड गणपती करतात की ही बुद्धी प्युरिफाय झाली तरी पण बाकी जे गोष्टी असतात व्यवहारातले 5 सेन्सेसच्या थ्रू, ते आपल्याला सारखे काइंड ऑफ सिड्यूस करत असतात, अँड वी गेट अगेन अँड अगेन वी गेट व्हेरी मच अट्रॅक्टेड ऑर पुल्ड टुवर्ड्स इट. सो या गोष्टीपासून गणपती जे आहे ते बुद्धीला मीन्स संरक्षण करतात. देवीपर्यंत. हा, राईट, आय एम एक्सप्लेनिंग राईट. हो, बरोबर, छान म्हटलं. नेक्स्ट स्लाइड वरती जा ना, मी तिथे येते. हा, सो देवीकडे आल्यावरती म्हणजे ही 3rd स्टेट आहे, तर तिथे बुद्धीला बेसिकली अटॅचमेंट अजून पण राहतात. एक मेंटल जॉईज आणि इगो जे आहे, मान अपमान वगैरे, हे सगळे डिझायर्स अजून राहतात, इवन दो त्याचं प्युरिफिकेशन झालंय आणि प्रोटेक्शन झालंय तरी. सो याच्यापासून अजून पण रिफाइनमेंट जी होते ती देवी रूपाने होते, बरोबर ना?
हो, अगदी बरोबर. त्याच्यामध्ये अजून काही स्पेसिफिक? त्या तिन्ही एकदा वाचायला थोडासा वेळ देऊया का? मी उशिरा डिस्प्ले केली ना स्लाइड. ओके. वाटलं तर तू सो थोडक्यात रीड आउट करायचं तरी तसंही चालेल, बघ तुला कसं. हां. सो फर्स्ट स्टेजला बेसिकली सविता रूप किंवा सूर्यदेवतेशी पण मीन्स तिचं कनेक्शन आहे ना किंवा सूर्यदेवताच आहे सविता रूप की तिचा प्रकाश असं राईट? हो, बरोबर. हां, तर तिथे आपल्याला मीन्स बुद्धीमध्ये जो विवेक होतो, तो हा सविता अ, रूपाने होतो. मग नेक्स्ट जे स्टेज आहे गणेश रूप, तो स्टॅबिलिटी आणि प्रोटेक्शन प्रोव्हाईड करतो. म्हणजे रिफाईन झाल्यानंतर पण तिथे उद्धार झाल्यानंतर त्या स्टेजवरती ती बुद्धी राहिली पाहिजे. सो तिथे प्रोटेक्शन गणेश रूपाने होतं. मग नेक्स्ट अजून याचं रिफाइनमेंट देवी रूपाने होतं थर्ड स्टेजला. पण तिथे अस्मी अजून राहते आणि इगो पण तिथे अजून राहतो आणि आपल्याला वर्ल्डली डिटॅचमेंट्स पण अजून असतात, राईट? याच्यामध्ये काही ॲड करायचंय? हा, आणि ही देवीच बुद्धी रूपाने असते. ओके. शुद्ध बुद्धी हे देवीचंच रूप आहे, म्हणून या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता म्हणून सांगितलेलं. आणि ओके. अजून एक त्यात आपण बघितलं की म्हणजे देवी ही मूळ प्रकृती आहे, तर ही सगळी माया जी आहे ती देवीच आहे. त्यामुळे ईश्वरापासून जगाच्या उत्पत्तीपर्यंत